श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्रावण महिना हे आत्मशुद्धीचं उत्तम साधन आहे. या पवित्र काळात दत्तगुरूंचे नामस्मरण केल्याने मनातील नकारात्मकता दूर होते. रोज ओम श्री दत्ताय नमः किंवा ओम द्राम दत्तात्रयाय नमः यासारखा मंत्राचा जप केल्याने राग, दोष, ईर्ष्या यासारख्या दोषांचा नाश होतो. त्यामुळे अंतःकरण हे तुमचं पवित्र तर होतच, शिवाय तुमचं मनसुद्धा निर्मळ होतं आणि भक्तिमार्ग सुलभ होतो. श्रावणातील प्रत्येक दिवस नामस्मरणासाठी एक सोनेरी संधी आहे. पावसात धुतले जाणारे वातावरण जसं स्वच्छ दिसतं तसंच अंतशुद्धी दत्तनामाने स्वच्छ होते. ती शुद्धी पुढे आध्यात्मिक प्रगतीसाठी आधार बनते आणि जो मनुष्य श्रद्धेने नाम घेतो त्याचे हृदय लोभ, मोह, मत्सर यापासून दूर होते. त्यामुळं अंतःकरणाची शुद्धी करायची असेल तर नामस्मरण करा. दुसरं म्हणजे मानसिक शांतता व भावनिक समतोल. दत्त नामस्मरण हे मानसिक आरोग्यासाठी अमृतासारखे आहे. श्रावणात निसर्ग जसा शांतीदायक असतो तसाच नामस्मरण मनाला सावरणारे ठरते. सतत चिंता, तणाव, निराशा, एकटेपणा या भावनापासून मुक्ती मिळते. ओम श्री गुरु दत्तात्रयाय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा स्मरण केलं तर मन शांत होतं. अनेक लोकांना झोपेचे विकार, भीती किंवा आत्मविश्वासाचा अभाव असतो. दत्तनाम त्यांच्या मनाला आधार देतं. श्रावण महिन्यात गुरूंची कृपा विशेष असते. त्यामुळे या काळात नामस्मरण मनाशी संवाद साधते. भावनिक अस्थिरता दूर होऊन संयम निर्माण होतो. त्यामुळे नातेसंबंध सुधारतात आणि अंतर्मुख वाढतात. पूर्वजांचे ऋण शुद्ध होते. श्रावणात दत्त नामस्मरण केल्याने पितृदोष दूर होतो असे संत सांगतात. अनेक वेळा घरात अडचणी, नुकसान, भांडणं, आर्थिक अडचणी हे पूर्वजांच्या अपूर्ण कर्मामुळे होत असतात. दत्तगुरू हे पितृकार्याचे रक्षक आहेत. दत्तनाम हे पूर्वजांच्या आत्म्याला शांती देणार आहे. ओम नमो भगवते दत्तात्रयाय नमः हा मंत्र श्रावणात दररोज उच्चारल्यास पूर्वज प्रसन्न होतात. मृत पूर्वजांना पोषण मिळते व त्यांच्या आशीर्वादाने वंश वाढतो. दत्तगुरूच्या कृपेमुळे वडीलधाऱ्या आत्म्याचं ऋण संपतं. हे श्रावणात करणे विशेष फलदायी असते. त्यामुळे पूर्वजांची शांती आणि घरस्थैर्य लावण्यास मदत होते. श्रावणातील नामस्मरणामुळे अनिष्ट कर्म फळांचा नाश होतो. आपल्याकडून पूर्वी जे चुकीचे कृत्य झाले असते त्याचे परिणाम अनेक वेळा आजच्या जीवनात त्रास देतात. दत्तगुरू हे सर्व जन्माची कर्मे जाणणारे आहेत. त्यांच्या नामाचा प्रभाव कालाच्या पलीकडचा असतो. दत्तात्रयाय नमः या जपाने कर्मबाधा, ग्रहबाधा यांचा नाश होतो. श्रावण महिना हे जपासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण वातावरणात आध्यात्मिक लहरी भरलेली असते. जेव्हा आपण दत्तगुरूंची प्रार्थना करतो तेव्हा ते आपले कर्म संहार करतात. त्यामुळे आयुष्यात अडथळे कमी होतात आणि नवीन संधी तुमच्यासाठी खुल्या होतात. श्रावण महिन्यातील दत्त नामस्मरण आत्मउन्नतीसाठी एक अचूक मार्ग आहे. जो भक्त नियमित जप करतो त्यांचे चित्त एकाग्र होते. ओम द्राम दत्तात्रयाय नमः या मंत्राचा साधना स्वरूपात जप केल्यास अनेक लाभ मिळतो. तसेच या महिन्यात गुरुतत्व जागृत असतं. त्यामुळे नामस्मरणाला उत्तर मिळते. अनुभवामध्ये देवदर्शन, स्वप्नामधून मार्गदर्शन, गूढ आवाज, अंतरात्म्याची जाणीव इत्यादी होत असते. काही वेळा सिद्धी प्राप्त होतात, जसे की विचारशक्ती वाढणे, योग्य निर्णय क्षमता, दुसऱ्यांच्या भावनाची जाण इत्यादी. आत्मक साक्षात्काराच्या दिशेने पावले उचलण्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. दत्तगुरूचे नाम हे स्वपरिचयाची जाणीव आहे. रात्रंदिवस नाम घेणे हाच दत्तगुरूंचा आदेश आहे. दत्तगुरू अनेक वेळा भक्तांना स्वप्नात किंवा ध्यानात एक सल्ला देतात, माझं नाव सतत घेत जा. श्रावणात हा आदेश अधिक प्रभावशाली ठरतो, कारण या महिन्यात वातावरणात सतत आध्यात्मिक ऊर्जा भरलेली असते. नामस्मरण हे दत्तगुरूंची थेट संपर्काचा मार्ग आहे. गुरूच्या चरित्रातही अनेक ठिकाणी दत्तगुरूच्या नामस्मरणाचे अनंत फायदे वर्णिलेले आहेत. सतत नाम घेत राहिल्यास मन गुंतत नाही, कामभावना नियंत्रित राहते आणि ध्यानात सहज प्रवेश मिळतो. दत्तगुरूच्या नामात इतकी शक्ती आहे की तो नाम घेणारा कुठेही कोणत्याही अवस्थेत असू दे, गुरु त्यांना सोडत नाही. घरात भांडण, त्यामुळे घरातील भांडणं थांबतात.
घरात वादविवाद, गैरसमज, मतभेद, अशांती असेल तर श्रावणात दत्त नामस्मरण करण्याने वातावरण शांत होते. कारण हे नाम हे ध्वनिरूपात एक विशिष्ट ऊर्जा निर्माण करते, जी नकारात्मक शक्तींना पळवते. आणि दररोज सकाळी ओम श्री गुरु दत्ताय नमः हे 108 वेळ वाचल्यास घरातील सकारात्मक लहरी हे प्रकट होतात. त्यामुळे आपापल्या सदस्यात आपुलकी वाढते. भक्तांचा असा अनुभव आहे की श्रावण महिन्यात नाम घेतल्याने त्यांच्या घरातील कटकटी दूर झाल्या आणि भांडणे मिटली. अनिष्ट स्वप्न, भीती यावर सुद्धा उपाय आहे. श्रावणात दत्त नामस्मरण करणाऱ्यांना रात्री वाईट स्वप्न कमी पडतात. ओम द्राम दत्तात्रयाय नमः या मंत्र रात्री झोपण्यापूर्वी 21 वेळा म्हटल्यास अनिष्ट शक्ती दूर होतात. काही जणांना झोपेत सतावणं, दबाव जाणवणं किंवा स्वप्नामध्ये मरण पडणं, वाघ, साप असे दृश्य दिसतात ना, हे सर्व नामस्मरणामुळे बंद होतो. दत्तगुरूंनी गुरुचरित्रात सांगितलं आहे की रात्रीचं नाम हे अदृश्य रक्षण देतं. श्रावण महिन्यात देवतेच्या शक्ती अधिक सक्रिय असतात. त्यामुळं हा काळ अनिष्ट शक्तीपासून दूर राहण्यासाठी गरजेचा असतो. त्यामुळं नामस्मरण करा. आर्थिक स्थैर्य निर्माण होतं. ज्यांना सतत आर्थिक अडचणी येतात ना, त्यांच्यासाठी श्रावण महिन्यात दत्त नामस्मरण हे वरदान आहे. ओम नमो भगवते दत्तात्रयाय नमः या मंत्राचा रोज जप केल्याने धनप्राप्तीचे मार्ग खुलतात. दत्तगुरू हे विश्वभराचे मूळ आहेत. त्याचं स्मरण केल्यास जीवनात भरभराट येते. श्रावणात गुरुची कृपा विशेष असते. नोकरीत प्रमोशन, व्यवसायात यश, अचानक लाभ, हरवलेले पैसे परत मिळणे अशा अनेक गोष्टी दत्त नामाने घडतात. नामाने आपल्यातील कर्मबंध ढिला होतो आणि कृपेचा मार्ग मोकळा होतो. विशेष म्हणजे काय तर श्रावणातील सोमवारी किंवा पौर्णिमेला जप अधिक फलदायी ठरत असतो. दत्तगुरूंचा आवाज ऐकू येतो. श्रावण महिन्यात हे सोन्याचं दालन आहे आपल्यासाठी. या काळात जो भक्त नियमित दत्तगुरूचं नाम घेतो त्यांना आतून स्पष्ट मार्गदर्शन मिळतं. अचानक उत्तर मिळतं. मनात विचार येतात, हे कर, इथं जाऊ नको, ही व्यक्ती चांगली नाही, ती चांगली आहे. हे सर्व दत्तगुरूच्या कृपेनंच घडतं. नामस्मरणाच्या वेळी ज्या भावना येतात त्या हलक्याशा पण खूप प्रभावशाली असतात. काही जण म्हणतात त्यांना दत्तगुरूंचा स्वर ऐकू येतो, पण शीतल आणि प्रेमळ हे सुद्धा दत्तगुरू आहेत. हे सर्व नामाच्या नियमित जपामुळे शक्य होतं. त्यामुळं श्रावण महिना हा नामजप करण्यासाठी सर्वात अनुकूल काळ आहे. त्यामुळं तुम्ही या महिन्यात दत्तगुरूंचं नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा जप तुम्ही करू शकता. सांगायचं काय तर तुम्ही फक्त नामस्मरण करा. मग तुमचे आराध्य दैवत कोणतेही का असाना, तुमचं आराध्य दैवत जर कृष्ण असेल तर ओम कृष्णाय वासुदेवाय म्हणा, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा. म्हणजे सांगायचा अर्थ काय, तुम्हाला जे नामस्मरण सोपं वाटेल, जे तुमचे आराध्य दैवत असतील त्यांची सेवा करा. आम्ही म्हणत नाहीत की तुम्ही फक्त दत्तगुरूचे नामस्मरण घ्या. तुमचे जे आराध्य असतील त्यांचे तुम्ही नाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच करा. कारण देव एकच आहे, फक्त त्यांचं अंश वेगळे. त्यामुळं तुम्ही कुठूनही सेवा करा, हे त्यांच्यापर्यंत पोहोचतेच. नामस्मरण करा आणि पुण्य कमवायचा हा काळ आहे, त्यात तुम्ही पुण्य कमवा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.